Hello bachcho, in our previous lecture we saw state the condition and necessary for a satellite to be geostationary, and also saw what do you understand by a polar satellite. Okay, now but today we are going to discuss about the next topic is distinguish between geostationary satellite and polar satellite. Okay, now in a geostationary, first we see the point polar plane. Okay, बघा फर्स्ट पॉइंट आहे जिओस्टेशनरी मधला this satellite in a circular orbit around the earth in the equatorial plane. आधी लक्षात घ्या, आपण या ठिकाणी दोघांमध्ये फरक पाहत आहोत, जिओस्टेशनरी सॅटेलाइट आणि पोलार सॅटेलाइट मधला. तर आपण जिओस्टेशनरी सॅटेलाइट कशाला म्हणणार आहोत आणि पोलार सॅटेलाइट कशाला, यामधला दोघांमधला डिफरन्स. यामध्ये फर्स्ट पॉइंट आपण काय म्हणतो आहे बघा, लक्ष द्या. ही अर्थ आहे, ठीक आहे. आपल्याला माहित आहे की या सेंटर पासून जो गेलेला असतो त्याला आपण इक्वेटोरियल प्लेन म्हणतो. अर्थच्या सेंटर पासून जो गेलेला आहे त्याला आपण इक्वेटोरियल प्लेन म्हणतो. या इक्वेटोरियल प्लेनच्या अराउंड मध्ये, ठीक आहे, या इक्वेटोरियल प्लेनच्या अराउंड मध्ये ऑर्बिट आहे. त्या ऑर्बिट मध्ये जो सॅटेलाइट फिरतो त्या सॅटेलाइटला आपण जिओस्टेशनरी सॅटेलाइट म्हणतो. दिस सॅटेलाइट इन अ सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ इन अ इक्वेटोरियल प्लेन. ओके, या इक्वेटोरियल प्लेनच्या अराउंड मध्ये जे ऑर्बिट आहे त्या ऑर्बिट मध्ये जो सॅटेलाइट फिरतो त्याला आपण जिओस्टेशनरी सॅटेलाइट म्हणतो. ओके, द सॅटेलाइट इन अ सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ इन द इक्वेटोरियल प्लेन. परंतु पोलार सॅटेलाइट आपण कशाला म्हणतो? This satellite revolve in an orbit around the Earth whose plane is perpendicular to equatorial plane of Earth called as polar orbit. Okay, बघा ही जी अर्थ आहे याला इथे नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे. ठीक आहे, बघा हा आपण या ठिकाणी ऍक्सिस दिलेली आहे, याला पोलार ऍक्सिस म्हणत असतो. याला पोलार ऍक्सिस म्हणत असतो की ज्या ऍक्सिस भोवती अर्थ काय होत असते, रोटेट होत असते. मग हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे. यामधून जी ऍक्सिस गेलेली आहे त्या ऍक्सिसला आपण पोलार ऍक्सिस म्हणत असतो. द ऍक्सिस पासिंग थ्रू द नॉर्थ अँड साऊथ पोल. ओके, अराउंड विच द अर्थ इज रोटेट कॉल्ड एज पोलार ऍक्सिस. तर मग या पोलारच्या भोवती जो रॉकेट म्हणजे जे सॅटेलाइट फिरतो आहे, या पोलार हा जो आहे पोलार ऍक्सिस म्हणतो आपण याला. हे जे दोन पोल आहे, या दोन पोलच्या अराउंड मध्ये, या दोन्ही पोलच्या अराउंड मध्ये जे ऑर्बिट आहे आणि त्या ऑर्बिट मध्ये सॅटेलाइट फिरतो आहे, आपण त्या सॅटेलाइटला पोलार सॅटेलाइट म्हणतो असतो. ओके, लक्षात येतं का तुमच्या? मी काय म्हटलं की या ठिकाणी नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे. हे पोल आहे ऍक्च्युअली. या पोलच्या अराउंड मध्ये जे ऑर्बिट आहे त्या ऑर्बिट मध्ये सॅटेलाइट फिरतो त्याला आपण पोलार सॅटेलाइट म्हणतो. परंतु हे ऑर्बिट या इक्वेटोरियल प्लेनला कसं आहे किंवा या इक्वेटोरियल ऑर्बिटला हे पोलार ऑर्बिट कसं आहे, परपेंडिक्युलर आहे. ओके, हे इक्वेटोरियल प्लेन किंवा आपण याच्या भोवतीचा इक्वेटोरियल ऑर्बिट म्हणू आणि हे ऑर्बिट या पोलार ऑर्बिटला परपेंडिक्युलर आहे. म्हणून आपण या ठिकाणी म्हटलंय दिस सॅटेलाइट रिव्हॉल्व इन अ ऑर्बिट अराउंड द अर्थ व्हूज प्लेन इज परपेंडिक्युलर टू इक्वेटोरियल प्लेन. हा जो प्लेन आहे म्हणा, प्लेन म्हणा, हा प्लेन याला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे, कॉल्ड एज पोलार ऑर्बिट और पोलार प्लेन. त्याला आपण पोलार ऑर्बिट म्हणू किंवा पोलार प्लेन म्हणू. ठीक आहे, आणि त्या ऑर्बिट मध्ये जो सॅटेलाइट फिरतो आहे आपण त्याला पोलार सॅटेलाइट म्हणत असतो. तर चला नेक्स्ट पॉइंट घेऊया यामधला, नॉर्थ टू साऊथ इन अ पोलार प्लेन. ओके, नाउ बघा या ठिकाणी आपण सेकंड पॉइंट काय म्हटलेला आहे, द सेन्स ऑफ रोटेशन फॉर धिस सॅटेलाइट इज फ्रॉम वेस्ट टू ईस्ट इन इक्वेटोरियल प्लेन. यामध्ये आपण सेकंड पॉइंट हा म्हटलेला आहे. बघा ही अर्थ आहे, नॉर्थ पोल, साऊथ पोल, वेस्ट आणि ईस्ट. ठीक आहे, तर ही जी अर्थ आहे आपली, ही अर्थचं जे रोटेशन आहे ते वेस्ट टू ईस्ट म्हणजेच अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने अर्थ फिरत आहे. जो सॅटेलाइट, तो जो सॅटेलाइट आहे इक्वेटोरियल प्लेनच्या अराउंड मध्ये म्हणजे इक्वेटोरियल ऑर्बिट मध्ये जो फिरतो आहे, त्या सॅटेलाइटचं जे रोटेशन आहे, जे रिव्हॉल्युशन आहे, जी अर्थची डायरेक्शन आहे तीच त्या सॅटेलाइटची डायरेक्शन आहे. दोन्ही सोबत फिरत आहे, दोघांची डायरेक्शन सेम आहे. अर्थची डायरेक्शन वेस्ट टू ईस्ट आहे आणि सॅटेलाइटची डायरेक्शन सुद्धा वेस्ट टू ईस्ट असते. ठीक आहे, या सॅटेलाइटची डायरेक्शन सुद्धा वेस्ट टू ईस्ट आहे. म्हणून आपण या ठिकाणी म्हटलं आहे द सेन्स ऑफ रोटेशन फॉर दिस सॅटेलाइट इज फ्रॉम वेस्ट टू ईस्ट इन अ इक्वेटोरियल प्लेन. वेस्ट टू ईस्ट इन अ इक्वेटोरियल प्लेन. ओके,
परंतु ज्यावेळेला आपण पोलार सॅटेलाइटच्या संदर्भात बोलतो त्यावेळेला पोलार सॅटेलाइट कुठल्या डायरेक्शनने फिरतो हे लक्षात घ्या. आपण या ठिकाणी म्हटलंय दी सेल्स ऑफ रोटेशन फॉर दिस सॅटेलाइट फ्रॉम नॉर्थ टू साऊथ, फ्रॉम नॉर्थ टू साऊथ, नॉर्थ टू साऊथ या डायरेक्शनने तो सॅटेलाइट रिव्हॉल्व होत असतो. ओके, म्हणून आपण या ठिकाणी सेकंड पॉइंट हा वापरलेला आहे. तर चला थर्ड पॉइंट बघूया. 500 किलोमीटर अबाउट दी अर्थ. ओके, बघा यामध्ये आपण थर्ड पॉइंट काय म्हटलेला आहे. These are a high altitude satellite as they revolve at 36,000 किलोमीटर above the earth. जे अर्थ आहे या अर्थ सरफेस पासून हे जे डिस्टन्स आहे हे 36,000 किलोमीटर आहे. ठीक आहे, या 36,000 किलोमीटर वरती हा सॅटेलाइट रिव्हॉल्व असतो. कोणता? जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. ओके, अर्थ सरफेस पासून 36,000 किलोमीटर अंतरावरती हा सॅटेलाइट आहे आणि अर्थ भोवती रिव्हॉल्व होत असतो अराउंड दी इक्वेटोरियल प्लेन म्हणजेच इक्वेटोरियल ऑर्बिट मध्ये. आणि याबद्दल आपण बोलूया. दीज आर लो अल्टिट्यूड सॅटेलाइट ऍज दे रिव्हॉल्व नियरली ॲट 500 किलोमीटर अबाव दी अर्थ. ओके, पोलार सॅटेलाइटच्या संदर्भात बोलायचं झालं तर हा सॅटेलाइट या अर्थ पासून 500 to 800 किलोमीटर अंतरावरती रिव्हॉल्व होत असतो. ओके, म्हणजे आपण या ठिकाणी म्हणू शकतो दीज आर लो अल्टिट्यूड. हे हाय अल्टिट्यूड आहे. हे डिस्टन्स खूप जास्त झालं. जिओ स्टेशन सॅटेलाइट आपल्या अर्थ पासून खूप जास्त अंतरावरती आहे, परंतु पोलार सॅटेलाइट आपल्यापासून 500 to 800 किलोमीटर अंतरावरती असतो. म्हणून आपण याला म्हणतो दीज आर दी लो अल्टिट्यूड सॅटेलाइट. ओके, as they revolve nearly at 500 kilometer to 800 kilometer above the earth. ओके, तर चला नेक्स्ट पॉइंट बघूया. सन सिंक्रोनस सॅटेलाइट. ओके, बघा यामध्ये आपण काय म्हटलेलं आहे. फोर्थ पॉइंट, द टाइम पिरियड ऑफ सच अ सॅटेलाइट इज 24 आवर्स. ओके, हा जो जिओ स्टेशनरी सॅटेलाइट आहे याचा जो टाइम पिरियड आहे हा 24 आवर्सचा आहे, 24 तासाचा आहे. टाइम पिरियड म्हणजे तुम्हाला माहित आहे टाइम टेकन बाय अ सॅटेलाइट टू कंप्लीट वन रिव्हॉल्यूशन. सॅटेलाइटनी एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करण्यासाठी घेतलेला टाइम म्हणजे टाइम पिरियड. ओके, कॉल्ड एज टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट. इथून निघालाय सॅटेलाइट, रिव्हॉल्व होतो आहे अर्थभोवती आणि पुन्हा तिथेच येतो आहे म्हणजे एक रिव्हॉल्यूशन. असं याला किती वेळ लागतो आहे? 24 आवर्स. ओके, परंतु या ठिकाणी जो सॅटेलाइटला एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करण्यासाठी म्हणजे इथून जर सॅटेलाइट निघाला पुन्हाच तिथे येण्यासाठी पुन्हा तिथेच येण्यासाठी त्याला 100 मिनिट लागतात. ओके, टाइम पिरियड ऑफ पोलार सॅटेलाइट इज नियरली 100 मिनिट्स. इज नियरली 100 मिनिट्स. ओके, त्याला 100 मिनिट्स लागतात. या ठिकाणी म्हटलेलं आहे आपण कारण की तो फार कमी अंतरावरती असतो म्हणून त्याला 100 मिनिट्स लागतात. ठीक आहे ना, फार जवळ असतो तो. आपण म्हटलेलं आहे की दीज आर लो अल्टिट्यूड सॅटेलाइट ऍज दे रिव्हॉल्व नियरली ॲट 500 to 800 किलोमीटर फ्रॉम दी अर्थ सरफेस. ओके, and now the geostationary satellite is at 36,000 किलोमीटर फ्रॉम अबाव दी अर्थ सरफेस. ओके, अर्थ पासून 36,000 किलोमीटर अंतरावरती आहे. हा 500 ते 800 किलोमीटर अंतरावरती आहे. त्यामुळे त्याला एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करायला टाइम पण कमी लागतो. ठीक आहे, तर बघा आपण नेक्स्ट म्हणतो आहे दीज आर यूज फॉर कम्युनिकेशन पर्पज. या सॅटेलाइटचा यूज आपण कम्युनिकेशन पर्पज साठी करतो. का बरं? मी याच्या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण जर एक D2H कनेक्शन आपल्याकडे आहे, त्याचं एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं. एक छत्री आपण आपल्या घरावरती लावलेली आहे. ठीक आहे ना, तर ही छत्री काय करते आहे की सॅटेलाइट पासून सिग्नल रिसीव्ह करते आहे. ठीक आहे, या सॅटेलाइट पासून हे सिग्नल रिसीव्ह करत आहे. हा सॅटेलाइट इथेच आहे, अर्थ पासून आपल्याला स्टेशनरी कंडिशन वरती दिसतो. बरोबर आहे, म्हणूनच आपण त्या छत्रीची जी डायरेक्शन आहे ती अशी करून ठेवलेली आहे म्हणजे तो सिग्नल या ठिकाणी रिसीव्ह करेल. त्याने जर त्याची जर डायरेक्शन त्याची जर पोझिशन जर कधी जर त्या ज्या लोकेशन वरती ज्या पोझिशन वरती तो आहे जर तो चेंज करत असला असता तर आपल्याला काय करावं लागलं असतं की हे जे छत्री आहे याची सुद्धा डायरेक्शन चेंज करावी लागली असती. म्हणून या ठिकाणी कम्युनिकेशन पर्पज साठी आपण त्याला यूज करतो. कम्युनिकेशन सॅटेलाइट त्यामध्ये यूज केला जातो. त्याला कम्युनिकेशन सॅटेलाइट आपण म्हणू शकतो किंवा कम्युनिकेशन पर्पज साठी आपण त्याचा उपयोग करतो. याला कम्युनिकेशन पर्पज साठी यूज करता येणार नाही. का? कारण त्याला कारण असं आहे की हा सॅटेलाइट रिव्हॉल्व होत राहतो. ओके, अर्थ भोवती म्हणजे पोलार ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत राहतो आणि
तो एक लोकेशन दिवसातून 2 वेळा ट्रेस करतो, 2 वेळा ऑब्झर्व करतो. म्हणजे जर कधी आपण जर या सॅटेलाइटला कम्युनिकेशन पर्पज साठी जर उपयोगात आणलं तर दिवसातून फक्त 2च वेळा आपल्या टीव्हीवर चित्र दिसेल. ओके, किंवा मग नाहीतर मग आपल्याला काय करावं लागेल की अँटेना फिरवत राहावं लागेल. ठीक आहे, एकतर असं होईल किंवा मी जे सांगितलं आहे तसं होईल. ठीक आहे, म्हणून याला आपण कम्युनिकेशन पर्पज साठी यूज करत नाही. याला दीज आर मोस्टली यूज फॉर वेदर फोरकास्ट. याला आपण वेदर फोरकास्ट साठी यूज करतो, मोस्टली यूज फॉर वेदर फोरकास्ट, किंवा आपण अर्थ मॅपिंग साठी सुद्धा त्याला यूज करू शकतो. ओके, बघा, दीज आर मोस्टली यूज फॉर वेदर फोरकास्ट, किंवा आपण याला अर्थ मॅपिंग, अर्थ वरती ऑब्झर्वेशन साठी सुद्धा आपण त्याला यूज करू शकतो. इट इज यूज फॉर अर्थ मॅपिंग. ओके, अर्थ मॅपिंगच्या प्रोसेस साठी आपण त्याला यूज करू शकतो. ठीक आहे ना. बघा, आपण नंतर यामध्ये म्हणजे नेक्स्ट पॉइंट पाहिलेला आहे की these satellites are geosynchronous सॅटेलाइट. हा जो सॅटेलाइट आहे जिओ स्टेशनरी सॅटेलाइट आहे, हा जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट आहे. याला जिओ सिंक्रोनस का बरं म्हणतात? जिओ म्हणजे अर्थ, सिंक्रोनस म्हणजे सोबत सोबत. ओके, म्हणजे अर्थ रोटेट होत आहे वेस्ट टू ईस्ट डायरेक्शन, वेस्ट टू ईस्ट डायरेक्शन. हा जो सॅटेलाइट आहे हा सॅटेलाइट सुद्धा अर्थ सोबतच रोटेट होतो. बघा, ही अर्थ रोटेट होत आहे, म्हणजे ही अर्थचं रोटेशन झालं आणि हे सॅटेलाइटचं रोटेशन झालं. ठीक आहे, म्हणजे अर्थचा पॉइंट हा जर इकडे जाईल थोड्या वेळाने तर सॅटेलाइट सुद्धा सोबत सोबत जाईल. म्हणजे अर्थला 24 आवर्स लागत आहे, सॅटेलाइटला सुद्धा 24 आवर्स लागत आहे. म्हणून आपण या ठिकाणी या सॅटेलाइटला जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट म्हणतो. म्हणजे हा अर्थच्या सोबत सोबत फिरतो, म्हणून जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट असा म्हणतो. ओके, परंतु पोलार सॅटेलाइटला आपण काय म्हणतो? दीज सॅटेलाइट्स आर सन सिंक्रोनस सॅटेलाइट. पोलार सॅटेलाइटच सन सिंक्रोनस सॅटेलाइट असतो, हे लक्षात घ्यायचं. ओके, याला सन सिंक्रोनस सॅटेलाइट का म्हटलेलं आहे आपण? कारण की एक लक्षात घ्या, आपल्याला कल्पना आहे की ज्या वेळेला सूर्य निघतो हा अर्थ वरील प्रत्येक जे लोकेशन आहे त्या प्रत्येक लोकेशन वरती सूर्याचा प्रकाश पडतो आणि प्रत्येक लोकेशन वरून आपल्याला सूर्य दिसतो. निरावट प्रत्येक लोकेशन वरून आपल्याला सूर्य दिसतोच. ओके, मग याला आपण सन सिंक्रोनस सॅटेलाइट का बरं म्हटलेलं आहे? कारण की हा सॅटेलाइट फिरत असताना हा नॉर्थ टू साऊथ या डायरेक्शनने जरी फिरत आहे, पण फिरत असताना हा सॅटेलाइट अशा पद्धतीने फिरत राहतो. ठीक आहे, म्हणजे हा सॅटेलाइट फिरतो आहे असा. ठीक आहे, बघा, ही अर्थ आहे किंवा ही अर्थ आहे. ठीक आहे, हे अर्थ अशी रिव्हॉल्व होत आहे. ठीक आहे, हा सॅटेलाइट फिरतो आहे असा. ठीक आहे, म्हणजे बघा, हे माझं बोर्ड, म्हणजे हा सॅटेलाइट असा फिरतो आहे. म्हणजे सॅटेलाइटनी अर्थ वरची ही पोझिशन ट्रेस केली. ठीक आहे, बघा, तोपर्यंत आपली अर्थ फिरलेली आहे. सॅटेलाइट नॉर्थ टू साऊथच फिरत आहे. म्हणजे तो दुसऱ्या वेळेला सॅटेलाइटने ही पोझिशन ट्रेस केली, नंतर पुन्हा अर्थचं फिरणं चालूच आहे. नंतर तिसऱ्या वेळेला सॅटेलाइटने ही पोझिशन ट्रेस केली, ही ट्रेस केली. म्हणजे अशी प्रत्येक पोझिशन तो ट्रेस करत राहील दिवसातून 2 वेळा. म्हणजे प्रत्येक पोझिशनचा नंबर दिवसातून 2 वेळा येईल. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक जे लोकेशन आहे 2 वेळा ट्रेस होईल. ठीक आहे, म्हणून आपण म्हणतो आहे याला सॅटेलाइटला दीज सॅटेलाइट्स आर सन सिंक्रोनस सॅटेलाइट. हा एक सन सिंक्रोनस सॅटेलाइट आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हा रिव्हॉल्व असतो. तर या ठिकाणी जे जिओ स्टेशनरी सॅटेलाइट आणि पोलार सॅटेलाइट मधले जे डिफरन्स होते हे आपण पाहिलेले आहे. ठीक आहे, यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. बघा, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, तर मग नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे आहे, गिव्ह सम युजेस ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट. कम्युनिकेशन सॅटेलाइटचे काही युजेस आहेत जे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. असे भरपूर आपल्या जवळ युजेस आहेत, परंतु या ठिकाणी काही मोजके युजेस मी या ठिकाणी लिहिलेले आहेत. बघा, आपण फर्स्ट यूज काय म्हणतो आहे? फॉर द ट्रान्समिशन ऑफ टेलिव्हिजन अँड रेडिओ वेव्ह सिग्नल ओव्हर अ लार्ज एरिया ऑफ द अर्थ सरफेस. या ठिकाणी फर्स्ट यूज आहे हा. ठीक आहे ना, म्हणजे फॉर द ट्रान्समिशन ऑफ टेलिव्हिजनच्या ट्रान्समिशन साठी, रेडिओ वेव्ह सिग्नल साठी, भरपूर साऱ्या जास्त अंतरावरती आपण हे रेडिओ सिग्नल, टेलिव्हिजन या ठिकाणी उपयोग करत असतो अर्थ सरफेस वरती. त्यावेळेला आपल्याला या सॅटेलाइटचा यूज होत असतो. ओके, म्हणून सॅटेलाइट कम्युनिकेशन मध्ये आपण याचा यूज या ठिकाणी लिहिलेला आहे. बघा, नेक्स्ट इज द फॉर ब्रॉडकास्टिंग टेलिकम्युनिकेशन. ब्रॉडकास्टिंग टेलिकम्युनिकेशन साठी आपण सॅटेलाइटचा यूज करतो आहे. फॉर मिलिटरी पर्पज साठी यूज करतो आहे. फॉर वेदर फोरकास्टिंग अँड मेट्रोलॉजिकल पर्पज फोरकास्टिंग साठी आपण वेदर फोरकास्टिंग साठी आपण यूज करतो आहे सॅटेलाइटचा.
फॉर ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन साठी सुद्धा आपण याचा यूज करतो. फॉर स्टडी ऑफ सोलर अँड कॉस्मिक रेडिएशन, बघा सोलर अँड कॉस्मिक रेडिएशनचा स्टडी करण्यासाठी सुद्धा आपण सॅटेलाइटचा यूज करतो. हे सुद्धा आपण युजेस मध्ये लिहू शकतो. नंतर टू रिले डिस्टेंट सिग्नल फ्रॉम शिप. ओके, टू रिले डिस्टेंट सिग्नल फ्रॉम शिप. ओके, शिप पासून आपल्याला सिग्नल मिळवण्यासाठी सुद्धा आपण सॅटेलाइटचा यूज करू शकतो, किंवा शिपला आपल्याला सिग्नल पाठवायचा असेल त्यावेळेला सुद्धा आपण या ठिकाणी सॅटेलाइटचा यूज करू शकतो. अजून लास्ट युजेस मध्ये आपण म्हणू शकतो टू डिटरमाइन द एक्झॅक्ट शेप ऑफ अर्थ. ची जे शेप आहे ते डिटरमाइन, एक्झॅक्ट शेप कशी आहे हे डिटरमाइन करण्यासाठी सुद्धा आपण सॅटेलाइटचा यूज आपण करतो. हे असे जवळपास मी तुम्हाला या ठिकाणी 8 युजेस दिलेले आहे. यापेक्षाही भरपूर आपल्याला युजेस मिळता येईल, परंतु या ठिकाणी मी तुम्हाला 8 युजेस दिलेले आहे. हे 8 युजेस तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. की द सम युजेस ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट जर असा प्रश्न विचारला तर तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. ओके, बघा मग या ठिकाणी तुमचा ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मधील थिओरिटिकल पार्ट पूर्णपणे संपलेला आहे. तर आपण यानंतर प्रॉब्लेम चालू करणार आहोत. ठीक आहे ना. या चॅप्टर वरती काही प्रॉब्लेम्स आहेत आणि ते प्रॉब्लेम कशा पद्धतीनं सॉल्व्ह करत असतात हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर ठीक आहे, आपण यामध्ये फर्स्ट प्रॉब्लेम पाहू. बघा तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे. ए सॅटेलाइट ऑफ मास 800 किलोग्राम रिव्हॉल्व अराउंड द अर्थ in the orbit of radius 2 into 10 to the power 4 kilometer. Find the gravitational force between the satellite and earth. Okay, आणि mass of earth ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, ती कॉन्स्टंट असते. त्यावेळेला g ची पण व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, ती सुद्धा कॉन्स्टंट असते. ओके, प्रॉब्लेम काय आहे हे समजून घ्या. बघा, ही अर्थ आहे, ही अर्थ ची रेडियस आपल्याला कल्पना आहे. या विशिष्ट अंतरावरती म्हणजे h एवढ्या हाईट वरती एक सॅटेलाइट आहे की ज्याचं मास आहे स्मॉल m. ओके, ते या ठिकाणी दिलेलं आहे 800 kg. 800 किलोग्राम इतकं मास असलेला सॅटेलाइट अर्थ भोवती रिव्हॉल्व होतो आहे. अर्थच्या अराउंड मध्ये रिव्हॉल्व होत आहे. ठीक आहे, काय म्हणतो आहे तो, इन द ऑर्बिट ऑफ रेडियस 2 × 10 to the power 4 किलोमीटर. म्हणजे इतकं अंतर, बघा हे पूर्ण अंतर. ओके, म्हणजे स्मॉल r प्लस h म्हणजे स्मॉल r म्हणजे रेडियस ऑफ ऑर्बिट. या ऑर्बिटची रेडियस या सेंटर ऑफ अर्थ पासून असते, ती तुम्हाला दिलेली आहे. स्मॉल r ची व्हॅल्यू दिलेली आहे 2 × 10 to the power 4 किलोमीटर. 2 × 10 to the power 4 किलोमीटर दिलेली आहे. नंतर तो म्हणतो आहे फाइंड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द सॅटेलाइट अँड अर्थ. ओके, काय म्हणतो आहे बघा, लक्ष द्या. 800 किलोग्राम मास असलेला सॅटेलाइट अर्थच्या अराउंड मध्ये रिव्हॉल्व होतो आहे की त्याचं जे या सेंटर पासूनची जी रेडियस आहे ते 2 × 10 to the power 4 किलोमीटर आहे. मग त्या सॅटेलाइट आणि काय म्हणतोय तो फोर्स बिटवीन द सॅटेलाइट अँड अर्थ, या अर्थ मध्ये आणि या सॅटेलाइट मध्ये, म्हणजे हा जो सॅटेलाइट आहे या सॅटेलाइट मध्ये आणि अर्थ मध्ये जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो किती आहे असं तुम्हाला विचारलेला आहे. तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्हाला काढायचा आहे. ओके, तर त्यासाठी तुम्ही काय करणार आहात, या ठिकाणी सोल्युशन मध्ये काय काय दिलेलं आहे ते लिहिणार आहात. मास ऑफ सॅटेलाइट म्हणजे स्मॉल m ने आपण मास ऑफ सॅटेलाइट इंडिकेट करत असतो. m ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी लिहितो आहे 800 किलोग्राम. ओके, 800 किलोग्राम दिलेला आहे. आपण मास ऑफ सॅटेलाइट 800 किलोग्राम घेतलेला आहे. रिव्हॉल्व अराउंड द अर्थ इन द ऑर्बिट ऑफ रेडियस स्मॉल r इज इक्वल टू 2 × 10 to the power 4 किलोमीटर. बेटा ध्यान लोगे इस सब. स्मॉल r इज इक्वल टू 2 × 10 to the power 4 किलोमीटर. ओके, स्मॉल r इज इक्वल टू 2 × 10 to the power 4 किलोमीटर. या ठिकाणी आपल्याजवळ स्मॉल r ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. फाइंड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द सॅटेलाइट अँड अर्थ. आपल्याला या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा आहे. कोणामधला, अर्थ आणि सॅटेलाइट मध्ये कुठला म्हणजे किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो आपल्याला काढायचा आहे. म्हणजे f ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, बघा आपल्याला f ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. आपल्याजवळ दिलेली कुठली व्हॅल्यू आहे, कॅपिटल M ची व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजे मास ऑफ अर्थ तो आहे 6 × 10 to the power 24 kg. 6 × 10 to the power 24 kg.
आणि कॅपिटल जी ची व्हॅल्यू दिलेली आहे 6.67 into 10 to the power -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. ओके, आपल्याकडे या सर्व व्हॅल्यू दिलेल्या आहे आणि आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा आहे. अर्थ आणि सॅटेलाइट मध्ये किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हे काढायचं आहे आपल्याला. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढत असताना आपल्याकडे फॉर्म्युला असतो F is equal to G into capital M into small m by r square. ओके, असा आपल्याकडे फॉर्म्युला असतो F is equal to gm by r square. दोन पार्टिकल मध्ये असलेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि F is equal to gm by r square हा फॉर्म्युला आपण घेत असतो. ओके, तर या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे, सिंपल व्हॅल्यू पुट करायची आहे. परंतु व्हॅल्यू पुट करायच्या आधी आपण व्हॅल्यू चेक करत असतो की ह्या सर्व व्हॅल्यू एकाच युनिट मध्ये दिलेल्या आहेत का नाही. ओके, मास 800 kg म्हणजे SI युनिट आवाज. मास m is equal to 800 kg. स्मॉल m म्हणजे मास ऑफ सॅटेलाइट, त्याची व्हॅल्यू 800 kg किलोग्राम मध्ये दिलेली आहे म्हणजे SI मध्ये दिलेली आहे. ओके, स्मॉल r ची व्हॅल्यू किलोमीटर मध्ये दिलेली आहे, SI मध्ये नाही. SI मध्ये दिलेली नाही आहे. ओके, किलोमीटर मध्ये दिलेली आहे. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला याआधी सांगितलेलं आहे की जर मास असेल तर तो कधीही हा किलोग्राम मध्ये दिलेला असला पाहिजे, कारण की मासचं SI युनिट हे किलोग्राम असते. कुठलंही अंतर असो ते मीटर मध्ये दिलेलं असलं पाहिजे, म्हणजे कारण की मीटर हे त्याचा SI युनिट आहे, लेंथचा SI युनिट मीटर आहे आणि टाइम हा सेकंड मध्ये दिलेला असला पाहिजे. ओके, हे त्याचे SI युनिट आहे आणि जर हे त्यामध्ये दिलेले नसतील तर त्याला कन्वर्ट करा. एक तर सर्व व्हॅल्यू SI मध्ये पाहिजे, एक तर CGS मध्ये पाहिजे, हे डोक्यात ठेवा. ओके, मास हा कधीही किलोग्राम मध्येच दिलेला असला पाहिजे. जर तो किलोग्राम मध्ये नसेल तर त्याला किलोग्राम मध्ये कन्वर्ट करा. डिस्टन्स कुठलाही असो, डिस्टन्स असो, डिस्प्लेसमेंट असो, रेडियस असो अथवा कोणताही लेंथ असो, ती मीटर मध्ये असली पाहिजे. जर नसेल त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करा. टाइम हा आवर मध्ये दिला असेल किंवा मिनिट मध्ये दिला असेल तर त्याला सेकंड मध्ये कन्वर्ट करा. तरच आपण म्हणू की हे सर्व SI युनिट मध्ये आहे आणि सर्व ज्या व्हॅल्यू आहेत ह्या एकाच युनिट मध्ये असणं गरजेचं आहे. म्हणून बघूयात आपण या ठिकाणी मास ऑफ सॅटेलाइट 800 kg, मासचं SI युनिट किलोग्राम आहे, व्हॅल्यू बरोबर आहे. स्मॉल r म्हणजे रेडियस, रेडियस म्हणजे एक प्रकारचं अंतर आहे, डिस्टन्स आहे. मग स्मॉल r ची व्हॅल्यू 2 × 10 to the power 4 किलोमीटर आहे, किलोमीटर. ओके, तर मी सांगितलं की डिस्टन्स, लेंथ याचं SI युनिट मीटर असते. या ठिकाणी तुम्हाला किलोमीटर मध्ये दिलेलं आहे, तर याला तुम्हाला काय करावं लागेल, किलोमीटरचं कन्वर्शन मीटर मध्ये करावं लागेल. ओके, त्यासाठी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की 1 किलोमीटर म्हणजे किती, 1 × 10 to the power 3 मीटर. म्हणजे या व्हॅल्यूला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 10 to the power 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ज्या वेळेला या व्हॅल्यूला आपण 10 to the power 3 ने मल्टिप्लाय करू त्यावेळेला ही व्हॅल्यू किलोमीटर मध्ये दिलेली आहे, तर ही व्हॅल्यू मीटर मध्ये कन्वर्ट होईल. मास ऑफ अर्थ m is equal to 6 × 10 to the power 24 किलोग्राम. कॅपिटल M means what, मास. मासचे SI युनिट किलोग्राम असते, किलोग्राम मध्ये दिलेली आहे, बरोबर आहे. आणि कॅपिटल G 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. कॅपिटल G चा SI युनिट न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर असते. ही व्हॅल्यू पण दिलेली आहे, ते बरोबर आहे. आणि तुम्हाला फोर्स काढायचा आहे. फक्त या ठिकाणी आपल्याला रेडियस ही किलोमीटर मध्ये दिलेली होती, यालाच फक्त आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. याला इक्वेडेस मीटर मध्ये कन्वर्ट केलं की सर्वच्या सर्व व्हॅल्यू एकाच युनिट मध्ये आहे. ठीक आहे, तर फक्त या व्हॅल्यूला आपण मीटर मध्ये कन्वर्ट करूया. तर ती होईल स्मॉल r is equal to 2 × 10 to the power 4 ऑलरेडी इथे आहे, into 10 to the power 3 ना आपण त्याला मल्टिप्लाय करतो आहे. त्या व्हॅल्यूला आपल्याकडे r ची व्हॅल्यू ही होती, त्या व्हॅल्यूला 10 to the power 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणजेच आपल्याला काय मिळेल, r is equal to 2 × 10 to the power 7 मीटर. ओके, ही किलोमीटर मध्ये होती, ही किलोमीटर मध्ये होती, तर आपल्याला काय होईल, मीटर मध्ये मिळेल. 10 to the power 3 ने मल्टिप्लाय आपण केलं याला, तर हे मिळालं मीटर मध्ये. ठीक आहे, पहिले आधी किलोमीटर मध्ये होती 10 to the power 4 किलोमीटर, आता मीटर मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. लक्षात घ्या एक गोष्ट की 10 to the power 4 × 10 to the power 3 हा 10 to the power 7 कसा झाला, तर जेव्हा कधी म्हणजे याचा म्हणजे जेव्हा कधी पॉवर म्हणजे 10 चा पॉवर 4 आहे into 10 चा पॉवर 3 आहे, जेव्हा कधी पॉवर मध्ये म्हणजे या 10 to the power
दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. ओके, दोघांमध्ये जर मल्टिप्लिकेशन असेल तर याच्यामध्ये पॉवर मध्ये ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होत असते आणि ते ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन हे त्याला कुठल्या साईन आहेत यावरती त्या डिपेंड असतात. म्हणजे आपण या ठिकाणी साधं बोलू की जेव्हा कधी दोन गोष्टीच्या मध्ये दोन व्हॅल्यूच्या मध्ये मल्टिप्लिकेशन असते तेव्हा त्याच्यामध्ये त्याच्या पॉवर मध्ये एक तर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होते, परंतु ते त्याच्या साईनवर डिपेंड असते. ठीक आहे, तर याची 4 म्हणजे +4 +3 4 + 3 7 पण या ठिकाणी 7 आलेला आहे. बरेच विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्युज होतात आणि चुका करतात. ठीक आहे, तर 2 × 10⁷ मीटर आपल्याला r ची पण व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपण या ठिकाणी काय करणार आहोत, सर्व व्हॅल्यू पुट करणार आहोत. तर आपल्याकडे g ची व्हॅल्यू आहे 6.67 × 10⁻11 g ची व्हॅल्यू लिहिली आपण. कॅपिटल M ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 6 × 10⁻24 आणि स्मॉल m ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 800. ओके, स्मॉल m ची व्हॅल्यू पण आपण लिहिली आणि नंतर आहे स्मॉल r ची व्हॅल्यू आपण काढली होती 2 × 10⁻7 आणि त्याचा आहे स्क्वेअर. ओके, म्हणून आपण या ठिकाणी स्क्वेअर घेतलेला आहे. बघा f इज इक्वल या ठिकाणी काय होणार आहे 6.67 × 10⁻11 × 6 × 10⁻24 × 800 डिवाइडेड बाय 2 × 10⁻7 आणि त्याचा आहे स्क्वेअर. ओके, या ठिकाणी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे लक्षात घ्या. मग आपण या ठिकाणी काय करणार आहोत, सारख्या ज्या व्हॅल्यू आहेत सारख्या म्हटलं म्हणजे 6.67 6 800 या सारख्या पद्धतीच्या ज्या व्हॅल्यू आहेत एका साइडला घेऊया 10⁻11 10⁻24 या पॉवर वाल्या ज्या आहेत ते एका साइडला घेऊया. ओके, बघा मग 6.67 × 6 × 800 × 10⁻11 × 10⁻24. ओके, आणि या ठिकाणी होईल बघा 2 × 10⁻7 आणि त्याचा स्क्वेअर आहे बघा 2 चा स्क्वेअर होतो आहे 4 आणि 10⁻, लक्षात घ्या 7 आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे बघा 7च आधी म्हणजे हा जो 7 दिसतो आहे तुम्हाला हा 10 चा पॉवर आहे. 7 हा 10 चा पॉवर आहे आणि त्याचा पॉवर 2 म्हणजे पॉवरचा पॉवर जर असेल तर कधीच लक्षात घ्यायचं की या 7 चा स्क्वेअर म्हणजे 7 चा स्क्वेअर घ्यायचा नाही आहे या ठिकाणी. ओके, 7 चा स्क्वेअर नाही करायचा आहे. 7 ऑलरेडी पॉवर आहे त्याचा पॉवर, तर पॉवरचा पॉवर जर असेल तर दोघांमध्ये काय होत असते मल्टिप्लिकेशन होत असते. म्हणजे 7 × 2 14. ओके, 7 × 2 14. तर बघा f इज इक्वल टू 6.67 × 6 हे जर मल्टिप्लिकेशन आपण करतो आहे तर आपल्याला मिळेल 40.02 × 800 × 10⁻, बघा -11 × 10⁻24. या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा कधी दोन व्हॅल्यूच्या मध्ये मल्टिप्लिकेशन असते तेव्हा त्याच्या पॉवर मध्ये एक तर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होत असते. असं मी वारंवार का बरं म्हणतो हे लक्षात घ्या. मला म्हणायचं असते की डिवायडेशन किंवा या ठिकाणी म्हणजे किंवा डिवायडेशन किंवा मल्टिप्लिकेशन होत नसते असं मला म्हणायचं आहे. या दोन व्हॅल्यू मध्ये मल्टिप्लिकेशन होत नाही किंवा डिवायडेशन होत नाही, एक तर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होते, परंतु ते त्याला दिलेली जी व्हॅल्यू आहे ज्याला दिलेली जी साइन आहे त्या साइनवर डिपेंड असते. या ठिकाणी साइन कुठली आहे बघा लक्षात घ्या. मी काय म्हणतो आहे जेव्हा कधी दोन व्हॅल्यू मध्ये मल्टिप्लिकेशन असते तर त्याच्या पॉवर मध्ये ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होत असते, परंतु ते त्याच्या साइनवर डिपेंड असते. इथे -11 आहे +24 आहे म्हणजे झाला सबट्रॅक्शन. -11 +24 तो होतो आहे 30 +30. ओके, 30 होतो आहे. ठीक आहे, डिवाइडेड बाय 4 आणि 10⁻14 हा जर वरती जातो आहे म्हणजे तो होत आहे 10⁻−14. ओके, 10⁻−14 होत आहे. बघा f इज इक्वल टू 40.02 × या ठिकाणी लक्ष द्या 800. आता 800 म्हणजेच काय 800 म्हणजेच आपण असं लिहू शकतो याला 8 × 10⁻2.
8 वर जवळ किती झिरो आहे 2 म्हणजे 8 into 10 to the power 2 असं सुद्धा आपण याला लिहू शकतो 8 into 10 to the power 2 into 10 to the power 13 into 10 to the power minus 14 ओके डायरेक्ट सुद्धा आपण याला करू शकतो ओके बघा 10 to the power 13 10 to the power minus 14 म्हणजे -1 10 to the power -1 आणि 10 to the power 2 म्हटलं म्हणजे 10 to the power 1 ओके असंही करता येईल म्हटल्यास आपण स्टेप बाय स्टेप करू जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही f is equal to 40.02 into 8 into 10 to the power 2 आणि 10 to the power 13 किती होणार 10 to the power 50 into 10 to the power minus 14 ओके divided by 4 आता बघा f is equal to 40.02 4 to the 8 म्हणजे डायरेक्ट लिहू इथे into 2 into 10 to the power 15 into 10 to the power minus 14 पुन्हा दोन व्हॅल्यूच्या मध्ये मल्टिप्लिकेशन पॉवर मध्ये एडिशन सबट्रॅक्शन डिपेंड्स ऑन साइन प्लस 15 मायनस 14 म्हणजे प्लस 1 10 to the power प्लस 1 ठीक आहे मग बघा या ठिकाणी काय होणार 40.02 into 2 म्हणजे काय होईल हा होईल 80.02 into 10 to the power 1 ओके किंवा आपण याला लिहू शकतो f is equal to 800 का बरं रे कारण की 10 to the power 1 आहे हा जर 1 निघून जातो म्हणजे 800.2 न्यूटन असे याचे आन्सर होईल ओके 800.2 80.02 होता 10 to the power 1 आहे तो निघून गेला तर या ठिकाणी 800.2 न्यूटन असं झालेलं आहे ठीक आहे न्यूटन या ठिकाणी त्याचं एसआय युनिट आहे फोर्सचं एसआय युनिट आहे युनिट द्यायला विसरायचं नाही युनिट देणं हे फार गरजेचं आहे जर तुम्ही युनिट देणार नाही तर तुमचे मार्क्स कट होतील ओके तर आपण या ठिकाणी थांबूयात आणि नंतरच्या लेक्चरला यामध्ये बरेच प्रॉब्लेम आहेत एक्झाम्पल्स आहेत ओके तुमच्या टेक्स्टबुक मध्ये अनसॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत ते सुद्धा आपण घेऊ आणि स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊ जेणेकरून तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल ओके त्यासाठी तुम्हाला सर्व आतापर्यंत जे काही आपण थेरी लर्न केलेली आहे या थेरी मधील जे काही तुम्हाला फॉर्म्युले आले असतील एक्सप्रेशन्स आले असतील सर्व पाठ असणं गरजेचं आहे तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे तुम्हाला ते फॉर्म्युले माहित असणं गरजेचं आहे त्यावेळेस तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल अदरवाइज तुम्हाला ते सॉल्व्ह करता येणार नाही म्हणून थेरी पूर्णपणे लक्षात देणं गरजेची आहे ओके आतापर्यंत झालेले जे लेक्चर आहे संपूर्ण व्यवस्थित पुन्हा एकदा वॉच करा जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करत असताना तुम्हाला त्याची खूप मदत होईल ओके तर चला आपण या ठिकाणी थांबूया